एका संघटनेने गेली 100 वर्ष भारतीय समाजावर इतका प्रभाव टाकला आहे की तिच्या नावाने लाखो लोक प्रेरित झाले तर लाखो लोक प्रश्न विचारत राहिले. होय मित्रांनो, आपण बोलत आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSS बद्दल. पण हा संघ खरंच फक्त शाखा घेणारा आहे का, की भारताच्या राजकारणाचा, समाजाचा, शिक्षणाचा आणि अगदी लोकांच्या जीवनशैलीचा शिल्पकार? RSSची कथा म्हणजे गुपित, संघर्ष, बंदी, सेवा आणि सत्ता यांचा संगम आहे. चला तर मग आज आपण RSSच्या 100 वर्षाच्या या अद्भुत प्रवासाचा मागोवा घेऊया. आणि सावध रहा, या प्रवासात तुम्हाला नाट्य, रहस्य आणि धक्के सगळं काही मिळणार आहे. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. सन 1925 नागपूर, विजयदशमीचा दिवस. एक डॉक्टर केशव बाळाराम हेडगेवार आपल्याला जाणवतं की भारत फक्त परकीय गुलामीतून मुक्त होऊन स्वातंत्र्य मिळवून थांबणार नाही, तर हिंदू समाजाचं संघटन, शिस्त आणि आत्मविश्वास हाच खरा पाया हवा. त्यांनी काही स्वयंसेवकांना एकत्र केलं. कुठलेही मोठे पोस्टर्स नाहीत, कोणतेही घोषवाक्य नाही, फक्त शिस्तबद्ध चाल, लाठीकाठीचे व्यायाम आणि भारत माता की जयचा जयघोष. यातून सुरू झाला RSSचा पहिला शाखा प्रयोग. त्या काळी कोणी कल्पना केली होती का की हा छोटासा प्रयोग एके दिवशी भारताची सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना बनेल? पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, RSSचं हे सुरुवातीचं कार्य ब्रिटिश सरकारच्या नजरेतून सुटलं नाही आणि पुढे RSS वर कडक नजर ठेवली गेली. RSSचे मूलभूत उद्दिष्ट काय? हिंदू समाजाचे संघटन, पण फक्त धर्म नाही, तर त्याचा अर्थ शिस्तबद्ध जीवन, राष्ट्रप्रेमी, शारीरिक व मानसिक क्षमता, व्यक्तिमत्व विकास. शाखा ही RSSची आत्मा आहे. दररोज सकाळ संध्याकाळ मैदानात जमणं, प्रार्थना, खेळ, व्यायाम, गाणी, विचार विनिमय. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे एकत्र येतात. RSSने राजकारण थेट कधी स्वीकारलं नाही, पण त्यांच्या शिकवणीवर वाढलेले प्रचारक स्वयंसेवक हे पुढे भारताचं राजकारण बदलून टाकतील असं कोणाला माहित होतं? 1947ला भारत स्वतंत्र झाला, पण लगेचच सुरू झालं भारत पाकिस्तान विभाजनाचा रक्तरंजित पान. लाखो लोक विस्थापित झाले. त्या काळात RSSचे स्वयंसेवक शेकडो शिबिर चालवत होते, निर्वासितांना आसरा, अन्न, कपडे देत होते. अनेक ठिकाणी RSSने जीव धोक्यात घालून मदत केली. पण महात्मा गांधी हत्या प्रकरण यामुळे RSS वर थेट आरोप झाले. नथुराम गोडसे पूर्वी RSSशी संबंधित होता, म्हणून संपूर्ण संघावर बंदी घालण्यात आली. प्रश्न निर्माण झाला, RSS खरंच हत्येत सहभागी होतं का? न्यायालयीन चौकशीत RSSची थेट संलग्नता सिद्ध झाली नाही, पण या घटनेने संघाला समाजात विवादित प्रतिमा मिळाली. RSSच्या दुसऱ्या सरसंघचालक माधव सदाशिवराव गोलवलकर, ज्यांना सगळे गुरुजी म्हणतात, त्यांच्या काळात RSSचे जाळं खऱ्या अर्थाने संपूर्ण देशभर पसरलं. शिस्त, संस्कार, हिंदुत्व हे विषय त्यांनी लोकांच्या मनात खोलवर रुजवले. गुरुजींच्या भाषणामुळे RSS हा फक्त नागपूरचा गट राहिला नाही, तर राष्ट्रीय स्तरावरील संघटना बनला. पण मित्रांनो, RSSचा हा विस्तार सगळ्यांनाच रुचला नाही, कारण 1975 मध्ये आणीबाणी आली आणि संघाला पुन्हा एकदा तुरुंगात टाकण्यात आलं. इंदिरा गांधीच्या आणीबाणीच्या काळात 1975 ते 77 साली हजारो RSS स्वयंसेवकांना जेलमध्ये टाकलं गेलं. पण RSSच्या भूमिगत संघटनेमुळे विरोधक एकत्र आले आणि अखेर आणीबाणी संपवावी लागली. हे RSS साठी एक टर्निंग पॉइंट ठरलं, कारण याच काळानंतर RSSची जवळीक असलेल्या जनसंघ पासून पुढे भारतीय जनता पक्ष BJPची पायाभरणी झाली. 1992 मध्ये बाबरी मशिदीचा विध्वंस झाला. पुन्हा एकदा RSS वर बंदी आली. त्यावर आरोप झाले की RSSच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला. काही काळानंतर बंदी उठली, पण या घटनेमुळे RSSला हिंदुत्व राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून पाहिलं जाऊ लागलं. पण RSS फक्त राजकारणापुरता मर्यादित नाही, त्याच्या सेवाभावी कार्याचीही मोठी यादी आहे. विद्या भरती शाळा नेटवर्क हे लाखो विद्यार्थ्यांवर संस्कार करतात. सेवा भरती हे गरीब, वंचित वर्गासाठी शाळा, रुग्णालयाची मदत करतात. आपत्ती मदत म्हणजे भूकंप, पूर, कोविड काळात RSS स्वयंसेवकांचा मोठा सहभाग असतो. कधी तुम्ही पाहिले का पूरग्रस्त गावात केशरी ध्वज फडकवताना मदत करणारे स्वयंसेवक? होय, हेच RSSचे अनामिक सैनिक असतात. RSS स्वतः राजकीय पक्ष नाही, पण त्यांची संघटन शक्ती आणि संघटन BJPला थेट बळ देते. आज भारताच्या राजकारणात
बीजेपी सत्तेत आहे आणि RSS हा त्यामागचा सांस्कृतिक आधारस्तंभ म्हणून पाहिला जातो. पण इथेच प्रश्न उभा राहतो, RSS खरंच फक्त सांस्कृतिक संघटना आहे की भारताच्या राजकारणामागचा सर्वात मोठा अदृश्य हात? RSS वर सतत आरोप होतात. अल्पसंख्याकांबद्दल अन्यायकारी विचार, सांप्रदायिक तणावात भूमिका, अतिराष्ट्रवादाचा प्रचार. पण समर्थक म्हणतात RSS नसता तर समाज एवढा संघटित झाला नसता. सेवा, कार्य, संस्कार, शिस्त हे RSS चे खरे योगदान आहेत. मग खरं कोण सांगतंय? RSS एक राष्ट्र निर्मितीची शाळा की भारतीय लोकशाहीच्या पाठीशी उभी असलेली सावली? 2025 मध्ये RSS ला 100 वर्ष पूर्ण झाली. देशभर कार्यक्रम, प्रदर्शन, व्याख्यानं घेतली गेली. RSS चे समर्थक म्हणतात आम्ही भारताला एक संघ मजबूत बनवलं, तर विरोधक अजूनही विचारतात भारत खरंच सगळ्यांचा समान देश बनला आहे का? 100 वर्षाचा प्रवास, लाखो स्वयंसेवक, हजारो शाखा आणि अजून सुरू असलेला वाद. RSS म्हणजे सेवा, संस्कार, संघटन की राजकारणाचा गुप्त खेळ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे, RSS ला दुर्लक्ष करणं अशक्य आहे. कारण मित्रांनो, भारताच्या प्रत्येक मोठ्या वळणावर RSS चा अदृश्य हात तुम्हाला नक्कीच दिसेल. तुम्हाला काय वाटतं? RSS हा भारताचा अभिमान आहे की विवाद? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.